काल सायंकाळी 8:30च्या दरम्यान मी शांतिनिकेतन येथील शिवशक्ती एंटरप्राइजेस या दुकानाला भेट द्यायला गेलो होतो. भेटीचं कारण असं होतं, की माझ्या रो हाऊस आणि अपार्टमेंटच्या स्लायडिंग विंडो आणि फॅब्रिकेशनचं काही काम पेंडिंग होतं. तर त्या कामासाठी शिवशक्ती एंटरप्राइजेसने मला भेट दिली होती. त्यांनी मला त्यांचे क्वालिटी वगैरे सगळ्या गोष्टी माहिती दिल्या होत्या. त्याची तपासणी करण्याकरता मी काल 8:30 वाजता त्या ठिकाणी गेलो होतो. माझ्यासोबत माझे सहकारी होते, ड्रायव्हर होता माझा. तिथे गेले असता आम्ही त्यांच्या मटेरियलची क्वालिटी तपासली. त्यांच्यासोबत इतर गोष्टीवरती पण चर्चा झाली. जसे की त्यांच्याकडे सुरेश पवार म्हणून तिथले त्याच भागातले नागरिक होते. त्यांनी त्यांच्या सिव्हिल वर्क बद्दल माहिती दिली. त्यांचा मुलगा सिव्हिल इंजिनियर आता होतोय, त्याच्याबद्दल त्यांनी माहिती दिली. ह्या सगळ्या गोष्टी अराजकीय गोष्टी तिथं सुरू होत्या. परंतु तेवढ्यात आकाश तावडे आणि तो विजय राठोड ह्या दोघांनी काय केलं, आकाशने 4-5 जणांचा बेकायदेशीररित्या तिथं 5-6 जण उभा होते. त्यांनी त्यातल्या विजय राठोडला काहीतरी बोलून त्या दुकानामध्ये पाठवलं आणि त्यानं पहिल्यांदा त्या दुकान मालकांना म्हणजे पृथ्वीराज पाटलाला पहिल्यांदा मारहाण करायला चालू केली. त्या दोघांचं काहीतरी वैर असेल, काय असेल म्हणून आम्ही त्याच्यामध्ये जास्त पहिल्यांदा विचारपूस केलेली नव्हती. परंतु त्यांनी जेव्हा सुरेश पवार त्यांचे मावस भाऊ का आत्तेभाऊ आहेत, त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर विजय राठोडने त्यांनाही ढकलून दिलं आणि परत माझे सहकारी होते मंगेश भुजबळ यांच्यावर हल्ला केला आणि परत त्यांनी माझ्यावरती सुद्धा जीवघेणा हल्ला केला. त्यांनी माझ्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला होता. मी माझ्या हाताने अडवून तो हल्ला वाचवला, चुकवला आणि मला संरक्षित बाहेर काढण्याकरता मी माझे प्रयत्न केले. बाहेर आल्यानंतर मग त्या ठिकाणी आकाश तावडे त्याच्यासोबतचे जे कोणी 4-5 सहकारी होते त्यांनी तिथं येऊन इतका गोंधळ घातला की जीव घे त्याचा, दगडानं ठेच त्याला, तलवार मार, अशा पद्धतीने मोठमोठ्याने त्यांनी आरडाओरड केली. परंतु तिथल्या काही स्थानिक लोकांनी येऊन सहकार्य करून मला आणि माझ्या सहकार्याला गाडीत वापस पाठवण्यासाठी मदत केली. ह्याच्यामध्ये राजकीय काही कारण असू शकतं? राजकीय तसं तर वाटत नाही मला, फक्त कारण जुनी निवडणूक आहे. जुन्या निवडणुकीच्या पराभव त्यांना कदाचित त्याच्या जिव्हारी लागलेला पराभव अजून सुद्धा त्यांच्या मनातून गेलेला नसावा. जनता ही मी कुठल्या उमेदवाराला पाडला असं नसतं. जनता ठरवते कुठल्या उमेदवाराला निवडून द्यायचं आणि कुठल्या उमेदवाराला नाही निवडून द्यायचं. परंतु त्यांनी जो गैरसमज त्यांचा झालेला आहे, त्या गैरसमजाच्या भावनातून त्यांनी तो राग मनामध्ये धरून पुन्हा येणाऱ्या निवडणुकीला हा पुढे आपल्या समोर असू शकतो का, अशी शंका मला वाटते की त्यांनी त्या गोष्टीचा विचार करून माझ्यावरती हल्ला केला असावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.